राज ठाकरे यांच्या युतीच्या ऑफरवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। राज उद्धव युतीच्या मध्ये भाजपला येण्याचे काही कारण नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। तर युतीवर भाजपचा आक्षेप असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अतुल भातखळकर यांनी हे म्हटलेलं आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतो। राज साहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात। त्यामुळे राज साहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही। देशामध्ये लोकशाही आहे, कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो, त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही। पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे। आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत, एवढंच मी सांगेन।